एक मोठी बातमी आपण आणखी बघूया ती म्हणजे राजकीय वर्तुळातून उद्या खरं तर महाविकास आघाडीचा आणि मनसेचा मोर्चा निघणार आहे उद्या 1 तारीख आणि या मोर्चाच्या आधी राज ठाकरेंना अटक करावी असं म्हणणं आहे वकील गुणरत्न सदावर्ते यांचं। राज ठाकरे भडकाऊ भाषण करतात म्हणून त्यांना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। उद्या महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा निघणार आहे। उद्या 1 तारीख आहे आणि या 1 तारखेच्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात आवाहन सर्वांना यामध्ये सहभागी होण्यासाठी करण्यात आले। मात्र या संदर्भात सदावर्तेंचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। ते स्वतः आपल्या सोबत आहेत। गुणरत्न सदावर्ते, काय म्हणणं आहे तुमचं उद्याच्या मोर्चाबद्दल? तुम्हाला सांगतो, उद्याचा मोर्चा हा ढोंग्यांचा मोर्चा आहे। तुम्हाला सांगतो, त्या मोर्चाच्या बाबतीत काल राज ठाकरे ज्या प्रकारे बरगळला, तुम्हाला सांगतो संविधानामध्ये मोर्चा किंवा आपलं मत मांडण्याची मुभा आहे, परंतु व्यापारी जिथे ज्या व्यापार संस्थांमध्ये जिथे कष्टकरी काम करतात, मग ते मराठी कष्टकरी असतील, हिंदी असतील, गुजराती असतील, कुणी असतील, त्यांना असं इन्स्टिगेट करायचं की तुम्ही गालावर काय ते म्हणतात मत मारा किंवा काय गालावर वाजवा किंवा अशा प्रकारची जी भाषा, हिंसक भाषा, म्हणजे त्या कष्टकरी जो याच्या मोर्चाला येणार आहे त्याची नोकरी गेली पाहिजे, तो रस्त्यावर आला पाहिजे, लेकरं बाळ उपाशी मेले पाहिजेत। कारण ऑब्व्हियसली जर एखाद्या मालकाला किंवा एखाद्या व्यापारी प्रतिष्ठानच्या ओनरला जर आपण त्या कामगाराला मारहाण कर म्हणलं तर कायद्यामध्ये मारहाण केलेल्याची नोकरी तरी कायदेशीर वापस मिळू शकते का? हा राज ठाकरे नोकरी वापस देणार आहे का? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की योग्य वेळ आहे या राज ठाकरेला जे आहे मुचक्या बांधल्या पाहिजे कायदेशीर, आणि या राज ठाकरेला तातडीनं अटक केली पाहिजे, कोणती वाट न पाहता। कारण अशा प्रकारचं हिंसक वक्तव्य, तेही मुंबई ही व्यापारी म्हणजे ही देशाची आर्थिक राजधानी आहे, या राजधानीमध्ये राज ठाकरेची ऐसी नाही चलेगी। राज ठाकरे यू हॅव टू बी इन लिमिट, राज ठाकरे यू हॅव टू बी इन लिमिट। बरं, मग उद्याचा मोर्चा तर ठरलेला आहे, मात्र त्याला परवानगी मिळू नये असं तुमचं म्हणणं आहे का? आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे, आम्ही कारणं दिलेले आहेत। निवडणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी मोर्चाच होऊ शकत नाही, कारण संविधानिक 3 संस्था आहेत ज्याच्या विरुद्ध प्रेशर आणलं जाऊ शकत नाही। एक जी आहे माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, दुसरी जी आहे निवडणूक आयोग आणि तिसरी आहे लोकसेवा आयोग। आणि असं होणं म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे। आणि मला असं वाटतंय की राज ठाकरे, उद्धव असेल किंवा काँग्रेसी असतील, त्यांची ही राजकीय घरघर म्हणजे राजकीय मृत्यूवाकडे जाताना उद्या निवडणुकांमध्ये पराभूतच होणार हे माहीत असताना मला असं वाटतं त्या घरघरी पोटी हे आवाज आहे। उद्याचा मोर्चा ही राजकीय शेवटची घरघर आहे आणि मृतावस्थेत जाणारे ते राजकीय तिन्ही पक्ष, आणि म्हणून हा मोर्चाला परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा उद्या लोक कोर्टांवर सुद्धा मोर्चा काढण्याचं बोलतील, कारण हे अशा अपप्रवृत्त तयार झालेले आहेत। बरं, मात्र राज ठाकरे काय, उद्धव ठाकरे काय मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत? लोकांना त्यांनी आवाहन केलंय राज्यभरातनं या, गर्दी झाली तर मग तुम्ही काय करणार? आम्ही, कारण माननीय उच्च न्यायालयाने जरंगेच्या प्रकरणामध्ये व्यापारी प्रतिष्ठानं असतील किंवा जीडीपी असेल किंवा लोकांना झालेला त्रास जे जरंग्याला लागू आहे तेच राज ठाकरेला लागू आहे, तेच उद्धवला लागू आहे, तेच काँग्रेसांना लागू आहे का? त्यांना संविधान लागू नाही का? तिघांना का त्यांना लागू नाही का कायदेशीर प्रक्रिया? का त्यांना माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश लागू नाहीत का? ते काय कायद्यावर मोठे आहेत का? कानापेक्षा मोठी काठी चालणार नाही हे स्पष्ट आहे। राज ठाकरेंना आपल्या मर्यादेत राहिलं पाहिजे। जी, गुणरत्न सदावर्ते, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी। तर राज ठाकरे यांना अटक करावी, ते भडकाऊ भाषण करतात अशी मागणी गुणरत्न सदावर्ते वकील आहेत त्यांनी केली आहे। उद्याच्या मोर्चाच्या आधी राज ठाकरेंना अटक करावी अशी त्यांची मागणी आहे। आणि आता पुढची बातमी बघूयात। मतदार यादीतल्या घोळ्याच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक झालेले असताना राज ठाकरेंनी ईव्हीएम संदर्भात चक्क जादूचे प्रयोग दाखवले। राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला जादूचे प्रयोग असं म्हणत ईव्हीएम हॅक करण्यासंदर्भात काही प्रात्यक्षिकं दाखवली। रंगशारदामध्ये मनसेचा मेळावा पार पडला आणि यावेळी मतचोरी आणि मतदार यादीतल्या घोळाच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी जोरदार प्रहार केला। 1 वर्ष लागलं तरी चालेल, पण मतदार याद्या साफ करा असं पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सांगितलं। दरम्यान मतदार यादीतल्या घोळासंदर्भात भाष्य करताना त्यांनी काही उदाहरणं सुद्धा दिली। आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा। 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। मतदार याद्या स्वच्छ करा, अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो? आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे,
उद्या आज जर जे सत्तेवरती आहे त्यांचा जर समजा विजय झाला, मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे.